नमस्कार मित्रांनो, या ऑटो स्पेअर चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लो बजेटमध्ये स्पेअर पार्टचं शॉप कशा पद्धतीने सुरू करायचं त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. जर तुम्हाला कमी पैशात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि महिन्याला चांगला नफा कमवायचा असेल तर बाईक स्पेअर पार्ट शॉप हा एक मजबूत आणि टिकाऊ पर्याय आहे. आज मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन देणार आहे. किती गुंतवणूक लागेल, सुरुवातीला कोणते पार्ट्स घ्यायचे आणि जास्त नफा कसा मिळवायचा. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. स्पेअर पार्ट व्यवसाय मोठा करण्यासाठी सुरुवातीला मोठी गुंतवणूक लागतेच असं नसतं. योग्य प्लॅनिंग आणि फास्ट मुव्हिंग पार्ट्स निवडले तर कमी गुंतवणुकीतही दुकान यशस्वीपणे आपण चालवू शकतो. लो बजेटमध्ये सुरुवात करायची असेल तर कमीत कमी 50,000 रुपये ते 1.5 लाख मध्ये आपण छोट्या प्रमाणात स्टॉक घेऊन सुरुवात करू शकता. जर तुम्हाला थोडं व्यवस्थित आणि मजबूत दुकान सुरू करायचं असेल तर कमीत कमी 2 लाख ते 3.5 लाख गुंतवणुकीत चांगल्या प्रकारे आपण स्टॉक ठेवून आपला सेटअप सुरू करू शकतो. हे पूर्णपणे आहे ना, लोकेशन आणि आपलं प्लॅनिंग हे कशा प्रकारे आपण करतोय त्यावर अवलंबून असतं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, सुरुवातीला कोणते पार्ट्स घ्यायचे. अनेक लोक आहे ना इथेच चुका करतात. सुरुवातीला जास्त व्हरायटीज घेऊन पैसे अडकतात. तुम्ही फक्त काय करायचं, फास्ट मूव्हिंग पार्ट्सवर फोकस करा. जसे की क्लच प्लेट, ब्रेक शू, चेन पॉकेट किट, रोलर किट, इंजिन ऑइल, फिल्टर, स्पार्क प्लग, केबल्स, बल्ब आणि इंडिकेटर. हे पार्ट्स आहेत ना, हे रोज लागणार आहेत. हिरो, होंडा, बजाज आणि TVS या कॉमन बाईक ज्या मॉडेल्स जे खूप प्रमाणात चालतात तर त्याच्यावरती आपण सुरुवातीला लक्ष देऊन स्पेअर पार्ट आपल्या स्टॉकमध्ये घ्यायचे असतात. तर लो इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. सुरुवातीला मोठं दुकान नको, छोटं पण गॅरेज जवळ असलेलं दुकान चालेल. जास्त ब्रँड्स न ठेवता 2 ते 3 विश्वासार्ह ब्रँड आपण आपल्या दुकानामध्ये ठेवायचा. जास्त क्रेडिट देऊ नका. कॅश फ्लो आपल्याला सांभाळलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेड स्टॉक अजिबात जमा करू नका. आपल्या दुकानात माल फिरता ठेवा. आता येतो प्रॉफिटचा मुद्दा. स्पेअर पार्ट व्यवसाय रिलेशनवर चालतो. जर तुम्ही आसपासच्या 8 ते 10 गॅरेजवाल्यांशी स्ट्रॉंग संबंध तयार केले तर रोजचा रेग्युलर बिझनेस तयार होतो. बल्कमध्ये माल घेतला तर मार्जिन वाढतं. अनेक पार्ट्सला 30 ते 50% पर्यंत मार्जिन मिळू शकतं. विशेषतः तुम्ही ना योग्य सप्लायरकडनं जर माल घेतलात तर तुम्हाला डिस्काउंट चांगल्या प्रमाणात मिळतो. चला एक साधा आपण हिशोब बघूया. समजा तुमच्या दुकानात रोज सरासरी 10 ग्राहक आले आणि प्रति ग्राहक सरासरी बिल 600 आहे, म्हणजे दिवसाची विक्री 6,000 झाली. महिन्याला 25 दिवस धरले तर 1.5 लाखचा टर्नओव्हर होतो आपला. ॲव्हरेज 35% मार्जिन जरी धरला तरी चांगला ग्रोस प्रॉफिट आपल्याला तयार होतो. खर्च वजा करून 30,000 रुपये ते 60,000 पर्यंत शुद्ध नफा भेटण्याची शक्यता असते. आता हे आकडे आहेत ना, लोकेशनवर अवलंबून असतात आणि आपण किती मेहनत करतोय ह्याच्यावर अवलंबून असतात. प्रत्येकाला असंच बिझनेस होईल असं सांगता येत नाही, कारण लोकेशन, आपली मेहनत या 2 गोष्टी याच्यामध्ये मेन असतात. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, हा व्यवसाय आहे ना पॅसिव्ह इन्कम नाही. दुकानात स्वतः लक्ष द्यावं लागतं, ग्राहक समजून घ्यावे लागतात, स्टॉक प्लॅनिंग करावं लागतं. जो सिरियसनेसने काम करतो त्याच्यासाठी हा व्यवसाय खूप मजबूत आणि फ्युचर देऊ शकतो. योग्य प्लॅनिंग, फास्ट मुव्हिंग स्टॉक, स्ट्रॉंग रिलेशन आणि कंट्रोल केलेला खर्च. आपण स्वतः जो खर्च करतो तो कंट्रोलमध्ये पाहिजे. ह्या 4 गोष्टी पाळल्यात ना तर लो बजेटमधून सुद्धा मोठा स्पेअर पार्टचा आपण व्यवसाय उभा करू शकतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.